स्वतः अर्चना देशपांडे जोशी हस्तकलाकार आहेत, चित्रकार, फोटोग्राफर आणि लेखिका पण आहेत. आपल्या अपेक्स संस्थेतर्फे 2012 पासून सर्व कला त्या शिकवत आहेत. आपण युट्यूब चॅनलवरही त्यांचं बघू शकता, ऐकू शकता त्यांना. आता फोटोग्राफीच्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा आयोजित केल्या जातात, याची कल्पना आहे का आपल्याला? त्या स्वतः करता आहेत हे आपल्या संस्थेतर्फे. तशातच त्या अनेक वृत्तपत्र, लोकसत्ता, लोकप्रभा, चित्रलेखासारख्या मासिकातून हस्तकला आणि फोटोग्राफी विषयांवर मार्गदर्शन पण लिखाणही करीत असतात. आपण कदाचित वाचलंही असेल. आपण आता त्यांच्याशी संवाद करूया. नमस्कार अर्चना देशपांडे जोशी, कशा आहात? खूप मजेत. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार सर्व श्रोत्यांना. एवढ्या सगळ्या कला एकाच व्यक्तीला येतात हे बघून मी जरा अचंबित झाले. आणि असे जे छंद जोपासतात त्याच्याबद्दल तुम्ही पुस्तक लिहिलेलं आहे, छंद मित्र. तर या पुस्तकाबद्दल, छंद मित्र या पुस्तकाबद्दल काय सांगाल अर्चना? छंद मित्र होण्यामागे माझ्या आईची इच्छा होती. 2007 पासून मी लोकसत्तेमध्ये बाल मैफिल, म्हणजे लास्ट त्याचं नाव बाल मैफिल होतं, ते लहान मुलांसाठीचं एक पान असतं. तर त्या पानामध्ये मी वेगवेगळ्या नावाने कॉलम सुरू करत होते. आर्ट कॉर्नर, बाल मैफल किंवा असं, म्हणजे नाव बदलत गेली दरवर्षाप्रमाणे, पण कॉलम तोच राहिला. तर त्याच्यामध्ये मी कलाकृतींचा एक फोटो आणि त्याची कृती असं पाठवायचे. आणि ते लोकांना खूप आवडायचं, कारण एक तर फोटो रंगीत असायचा, ते पान रंगीत असल्यामुळे ते रंगीत फोटो यायचा आणि त्याची कृती यायची. त्यामुळे मुलांना ते कार्यानुभवासाठी खूप उपयोगी पडायचं. पण सुरुवातीला माझ्या आईला असं वाटलं होतं की हे असं तुम्ही रेडीमेड नका देऊ. आता हे जे DIY आलंय ते तेव्हा नव्हतं. 2007 सालची गोष्ट आहे. 2007 ते 2016 मी लोकसत्तेत लिहित होते, ते तो कॉलम बघत होते. तर त्या काळामध्ये मग आई माझी BMC मध्ये शिक्षिका होती. सायन्स आणि मॅथ्स हे तिचे विषय होते, पण तरी ऑफ पिरियडला मुलं दंगा करतात, त्रास देतात. मग त्यांना काहीतरी वेगळं मिळावं म्हणून ती काय करायची, तिने माझी ती कात्रणं सगळी जमा केली होती आणि एका डायरीमध्ये तिने चिटकवून त्याची चिकटवही केली होती. आणि ती चिकटवही ती ऑफ पिरियडला घेऊन जायची आणि मुलांकडनं काही काही करून घ्यायची. आणि त्यांचा वेळ पण चांगला जायचा. आणि ती म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशनची मुलं म्हणजे तशी म्हणजे बिलो पॉवर्टी लेवलची मुलं, त्यांच्याकडे पेपर घेणं तर दुर्लभच होतं. त्यामुळे त्यांच्यापर्यंत ते पोहोचावं अशी तिची खूप इच्छा होती. मग नंतर ती रिटायर झाली, ती आजारी पडली. त्याच्यानंतर मी हा सिरियसली विचार केला की अरे हे आईच्या चिकट वह्या वगैरे बघून एकदम भरून आलं, म्हणजे ह्याचं काहीतरी केलं पाहिजे, हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून मग मी 4-5 प्रकाशकांना भेटले. मग प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आयडियाज होत्या, हे होतं ते होतं. पण मला स्वतःला ते रंगीत करायचं होतं, कारण एक तर लहान मुलांशी कनेक्टेड आहे, तर ते रंगीत असावं आणि चांगला आकार असावा, मोठा, की जेणेकरून मुलांना ते इंटरेस्टिंग वाटेल, लोकांना ते घ्यावंसं वाटेल आणि जास्त लोकांपर्यंत पोहोचायच्या दृष्टिकोनातून त्याची किंमत सुद्धा कमी असायला पाहिजे होती. तर ह्या सगळ्या पॅरामीटर्स मध्ये बसणारे प्रकाशक शोधणं फार जिकिरीचं होतं. तर 1-2 दिवस मी स्वतः पुण्याला जायचे, दिवसभर सगळ्यांना भेटायचे आणि संध्याकाळी परत यायचे शिवनेरीने. बरं. तर असं माझं 2-3 महिने चालू होतं. मग शेवटी डायमंड पब्लिकेशनकडे मी पोहोचले आणि ते लोक लकीली एक लहान मुलांसाठी 20 पुस्तकांची रेंज आणणार होते. कनक बुक्स म्हणून त्यांचं एक सेक्शन ते सुरू करणार होते. त्याच्यामध्ये सगळी लहान मुलांची पुस्तकं असणार होती. तर ते म्हणाले की आपण ह्याच्यामध्ये हे पुस्तक घेऊ शकतो, हे खूप सुंदर होईल. मग त्याच्यासाठी आम्ही मग वेगवेगळ्या प्रकारचे वेस्ट, 8-10 प्रकारचे वेस्ट आम्ही वेगळे काढले. म्हणजे कागद कचरा, नैसर्गिक कचरा, त्याच्यानंतर वेस्ट, त्याच्यानंतर प्लास्टिक वेस्ट, घरात येणाऱ्या वस्तू काय काय असतात, बॉक्सेस वगैरे, हे जे आपल्याकडे नेहमी येतं ते मुलांपर्यंत पोहोचतं. आणि ते इव्हेंच्युअली कचऱ्यामध्ये जाण्याच्या आधी त्याचं काहीतरी छान व्हावं, त्यांना त्यातनं काहीतरी नवीन शिकायची प्रेरणा मिळावी, नवीन बनवायची प्रेरणा मिळावी. या दृष्टिकोनातनं आम्ही त्या 10-15 ऍक्टिव्हिटीजचं एक छोटेखानी पुस्तक करायचा विचार केला. तर त्याची फोटोग्राफी पण मीच केली, कारण की मला असं म्हणजे घरात फोटोग्राफर असून पण मला असं फोटो काढणारे मिळत नव्हते. की माझ्या मिस्टरांनी पण स्वतः सांगितलं की हे ना तुझं तू कर, कारण हे तुझं होस तर मी थांबणार आणि मग तेवढा वेळ मला थांबून राहायचं, माझा तेवढा वेळ नाही आहे. तर मग ते इव्हेंच्युअली मलाच करायला लागलं, कारण ते कृती वाईज प्रत्येक कृतीची एक फोटो असं ते पुस्तक आहे, जेणेकरून भाषा हा अडचण राहणार नाही. म्हणजे जर मूल लहान असेल आणि त्याला वाचता येत नसेल तरी त्याला बघून करता यायला पाहिजे.
तर माझं हे पुस्तक अगदी गुजराती लोकांनी, मारवाडी लोकांनी, फॉरेनर्सनी पण घेतली, कारण की एकतर ते खूप पॉकेट फ्रेंडली आहे आणि रंगीत आहे आणि छपाई चांगली आहे आणि प्रत्येक कृतीची आपण एक एक फोटो टाकलेला आहे, जेणेकरून कृती वाचली नाही तरी तुम्हाला कृती समजते. बरं, मला अर्चना हे सांग की आता छंद मित्रमध्ये तुम्ही एवढ्या वस्तू वगैरे बनवता, तर त्या मुलांनी कोणत्या वस्तूंपासून, म्हणजे कचऱ्यातून कला याबद्दल माहिती घेते की कुठल्या कुठल्या वस्तूंपासून तुम्ही बनवले आहेत काही डिझाईन्स? अगदी नारळाच्या करवंटीपासनं ते आपल्या औषधाच्या बाटलीचे बूच असतात ना, ते मापाचे बूच, ते त्याच्यानंतर बॉलपेनच्या रिफिल्स, त्याच्यानंतर गुंजाच्या बिया, सगळ्या प्रकारच्या बियांच्या रांगोळ्या, म्हणजे असे छोटे छोटे वेगवेगळे प्रकार दिले ज्याच्यामध्ये मुलांना मजा येईल करायला आणि त्यांना त्या वस्तू जमा करायची पण एक हे लागते. आता आपण फळ खातो आणि बी फेकून देतो, तर अगदी लिंबाच्या बियांपासनं ते खजुराच्या बियांपर्यंत सगळ्या बिया उपयोगी असतात, पण त्याचा नुसतंच कचऱ्यात जाण्याव्यतिरिक्त दुसरं काही होत नाही. म्हणजे प्लांटेशनसाठी वापरू शकतो आपण, घरामध्ये छोटीशी बाग करू शकतो. ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या मुलांना कृतीतून आपण शिकवू शकतो. तर त्या शिकवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घेतल्या की नैसर्गिक कचरा सुद्धा जो आपल्या घरात येतो, तर नारळ आपण खरवडल्यानंतर करवंटी फेकून देतो, पण तीच करवंटी तुम्ही छान स्वच्छ पुसली, त्याला सँडपेपरनी घासून घेतलं, गुळगुळीत केलं, त्याला रंगकाम केलं, तर त्याचा आपण दिवा बनवू शकतो. म्हणजे दिवा ठेवायला कोस्टर हे बनवू शकतो, होल्डर बनवू शकतो, त्याचं कोस्टर बनवू शकतो, त्याचं पेन स्टँड बनवू शकतो, त्याला जे डोळे असतात ते छिद्र पाडून घेतले की त्याचा पेन्सिल स्टँड होऊ शकतो, त्याचं कासव बनवू शकता. तर बऱ्याच अशा छोट्या छोट्या गोष्टीमधनं आपण मुलांना ते खेळातनं शिक्षण देऊ शकतो आणि ते द्यायचा हा प्रयत्न आहे. हो हो, आणि हे निर्मिती असं तुम्ही शिकवताना त्याचा शिक्षणातही उपयोग होतो. म्हणजे एकदा निर्मितीकडे डोकं त्यांचं वळलं की या गोष्टी कुठल्याही अशा निरुपयोगी नसतात, प्रत्येक गोष्टी असतो काहीतरी बेसिक त्यांना ज्ञान मिळतं ना, त्यामुळे त्यातून कला शिकणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. आता तुम्ही पुस्तक तर लिहिलं, आता तुम्ही ऍक्च्युअली क्लास पण घेतलाय ना मुलांचा असं करताना? हो हो, आम्ही अशी शिबिरं घ्यायचो. म्हणजे आम्ही दिवाळीची सुट्टी, त्याच्यानंतर उन्हाळ्याची सुट्टी, याच्यामध्ये अशी शिबिरं, शिवाय आमचे रेग्युलर जे चित्रकलेचे वर्ग चालतात त्या वर्गांमधनं पण काही अशी वेगळी ऍक्टिव्हिटी म्हणून आपण हस्तकला सुद्धा त्याच्यामध्ये घेतो. ती लहान मुलांचा वर्ग असेल तर चित्रकला सुद्धा त्यांना अशी हसत खेळत शिकवतो. म्हणजे त्यांच्या हातांना रंग लावायचा, मग हाताच्या ठस्यांमधनं वेगवेगळी चित्र किंवा बोटांच्या ठस्यांमधनं वेगवेगळी चित्र, मग त्याच्यामधनं त्यांना ABCD किंवा जे काही ती मुळाक्षरं वगैरे शिकायची असतील तर ती चित्रातनं पण शिकवता येतात, कारण ते चित्रातनं फार इंटरेस्टिंग होतं आणि मुलांच्या पटकन लक्षात राहतं. म्हणजे एक शाळेमध्ये जे शिक्षण होतं त्याला एक सपोर्ट असतो आणि जी मुलं स्पेशल आहेत किंवा ज्या मुलांमध्ये कलेचा अंग चांगला आहे त्या मुलांचा ऍक्च्युली व्हिज्युअल मेमरी चांगली असते, तर त्यामुळे त्यांना बघितलेलं पटकन लक्षात राहतं. तर त्यांनी ते बघितलेलं असेल आणि ते सतत त्या कला करत असतील, म्हणजे सतत काही ना काहीतरी असं करत असतील तर ते त्यांना लवकर ऍब्झॉर्ब करत असतील. म्हणजे स्पंज असतात ती, पटकन आणि ती आम्ही एखादी गोष्ट शिकवल्यानंतर परत ते दुसरं काहीतरी करून आणतात त्याच्यातनं. म्हणजे ती आम्ही त्यांना ऍक्टिव्हिटी देतो की मी आता याच केले ना, तुला काय सुचतंय ह्याच्यातनं, मग त्यांच्या डोक्याला चालना मिळते आणि मग त्यांचं ते इमॅजिनेशनची जी पॉवर असते ना ती वापरायला लागतात. ते सगळ्या मुलांमध्ये असतं ते, पण त्यांना ती कल्पनाशक्ती कशी फुलवायची याच्यासाठी आपल्याला फक्त एक कल्पना दिली की ते होत जातं, आपोआप होत जातं. छान छान, हे नवीन आहे. शिक्षक शिकवतात पण त्यापेक्षा मुलांची स्वतःची प्रतिभा सुद्धा असतेच. हो, एखादं नवीन आलं तर नाही का? हो हो, नवीन नवीन काही काही येतात. बरं, याने एक सांगितलं त्याने एक सांगितलं, हे मॅच पण होतं कधी कधी आणि कधी कधी ते खूप म्हणजे आपल्या डोक्याच्या बाहेरचं असतं, कारण त्यांचं जग खूप वेगळं असतं. आपल्या जगामध्ये आपण आकाश निळच म्हणू, पण त्यांच्या जगामध्ये त्यांचं आकाश हिरवं पण असू शकतं, लाल पण असू शकतं आणि त्याचं ते एक्सप्लेनेशन पण देतात. म्हणजे सांगतात मी हे असं का केलं, मला असं का वाटलं. मग कोणी सांगतं की सूर्यास्त होताना मला ते आकाश गुलाबी दिसलं किंवा मला लाल दिसलं म्हणून मी ते तसं केलं. म्हणजे मे बी त्याला तो सनसेट नसेल करता येत, पण त्याला ते कळलंय की सूर्यास्त होताना असं आकाश दिसतं. हे आपल्या डोक्यात नसतं. आपण किती टिपिकल असं विचार करतो, हा आकाश काढायचंय मग ते निळं काढायचं, मग थोडासा पांढरा रंग टाकायचा, मग काळा रंग टाकायचा. पण त्यांचं तसं नसतं ना, त्यांनी जे बघितलेलं असतं ते त्यांच्या डोक्यात राहतं. त्यामुळे त्यांची व्हिज्युअल मेमरी खूप इम्पॉर्टंट असते. बरं अर्चना, तुम्ही फोटोग्राफर म्हणून पण काम केलंय,
तर मग फोटोग्राफर म्हणून कुठे कुठे जाऊन फोटोग्राफी केली किंवा काय अनुभव सांगाल? फोटोग्राफी आम्ही सुरू केली 2012 पासून. बेसिकली मी कमर्शियल आर्टिस्ट आहे आणि मला फोटोग्राफी हा एक विषय होता, म्हणजे आमच्या अभ्यासक्रमामध्ये फोटोग्राफी हा एक विषय होता. आणि विषय म्हणून शिकतानाची जी गंमत असते ना ती पुढे 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 वाढतच गेली. कारण नंतर डिजिटल आलं. आमच्या वेळेस माझी अॅनालॉगची सगळ्यात शेवटची बॅच होती. म्हणजे जेव्हा कॅमेरामध्ये रोल घालायचे, ते डेव्हलप करायचे, ते प्रिंट करायचे, ह्याची माझी शिकणारी शेवटची बॅच होती. आणि कॉलेजमध्ये मला पप्पांनी कॅमेरा घेऊन दिला नव्हता, माझ्या वडिलांनी, कारण ते बँकर, आई माझी शिक्षिका म्हटल्यानंतर तेव्हा कसं कॅमेरा असं बिल देऊन मिळत नव्हते दुकानामध्ये. तेव्हा कॅमेरा ग्रे मार्केटमधून घ्यायला लागायचा आणि तो बिना बिलाचा घ्यायला लागायचा. तर ते त्यांच्या तत्वात बसत नव्हतं. त्यांनी म्हटलं की तू दुसरा विषय घे, मी हे करणार नाही. मी म्हटलं अरे म्हणजे असं नाही की ऐकत नव्हती, पण ते त्यांच्या तत्वात बसत नव्हतं, म्हणून मग मला टायपोग्राफी घ्यायला लागलं होतं. तर तिथपासनं ते डोक्यात की मला हा कॅमेरा घ्यायचा आहे, मला हा कॅमेरा हाताळायचा आहे, मला ह्याचं स्वतः फोटो काढायचा आहे. मग ते मित्रमैत्रिणींकडनं घेऊन वगैरे वगैरे असं चाललेलं होतं. पण इव्हेंच्युअली लग्नाची वेळ आली तेव्हा पण असं झालं की मी जेव्हा सांगितलं की मला फोटोग्राफीमध्ये करिअर करायचं आहे तेव्हा, किंवा ॲडव्हर्टायझिंगमध्ये मी ऑलरेडी जॉब करत होती, तेव्हा वडिलांनी सांगितलं की नाही आधी लग्न करायचं, मग काय करायचं ते करा. आणि मग लकीली असा नवरा मिळाला ज्याच्याकडे कॅमेरा होता. मग आंधळा मागतो एक आणि देव देतो दोन, असं झालं ते. कॅमेरा हातात आला आणि मग हळूहळू सुरू झाली ती तपश्चर्या सुरू झाली. मग माझे बिझनेस पार्टनर भेटले. म्हणजे ते आधी बिझनेस पार्टनर नव्हते, त्यांनी छंद मित्र बघितलं. ते म्हणाले हे फोटो कोणी काढले? म्हटलं मीच काढलेत. तू शिकली आहेस का? मग म्हटलं नाही. मग तू कशी डिजिटलवर फोटो काढले? मी म्हटलं आमच्या घरी कॅमेरा आहे, आमचं काहीतरी एक्सपेरिमेंट चाललेलं असतं. म्हणे नाही तू रिसर्च कोर्स कर. मग मी त्यांच्याकडे इंडिया फोटोग्राफी इन्स्टिट्यूट म्हणून ते चालवायचे, तर तिथे मी रिसर्च डिजिटल फोटोग्राफीचा कोर्स केला. छोटासा सर्टिफाईड कोर्स होता जसा आम्ही घेतो तसा. आणि मग त्याची रिसर्च सुरुवात झाली कामाची. मग ते आधीच वेडिंग फोटोग्राफीची कामं करायचे. त्याच्यामध्ये आर्ट डिरेक्शन महत्वाचं असतं. ते करण्यासाठी जर कलाकार मिळत असेल तर कलाकारांनी केलेलं आर्ट डायरेक्शन आणि नॉर्मल एक फोटोग्राफर करतो ते, याच्यामध्ये तफावत असते. कारण शिक्षण घेतलेला आर्टिस्ट आणि न शिकलेला आर्टिस्ट याच्यामधला तो थोडासा एक एकदम थिन लेअर असतो, पण तो असतो असं ते म्हणायचे. तर मग ते म्हणाले की मग तू आर्टोग्राफी कर, म्हणजे आर्ट डायरेक्शन करून एखादा फोटो काढणं, म्हणजे जसं आपण एखाद्या प्रोडक्टचा फोटो काढायचा असतो. म्हणजे आता माझी ऍक्टिव्हिटी होती, तर मला त्याचा फोटो काढायचा आहे, तर मी त्याच्यासाठी बॅकग्राऊंड काय असेल, त्याचा रंग काय असेल, मग ते मटेरियलचा रंग काय आहे, त्याच्याप्रमाणे त्याची रंगसंगती बघून मग त्याचं लाइटिंग पण ठरवायचं, म्हणजे ते अँगल्स ठरवायचे. हे ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल फोटोग्राफीमध्ये सुद्धा आपण इम्प्लिमेंट केल्या तर आपला कुठलाही फोटो हा सुंदरच दिसतो. अच्छा. थोडासा विचार करून काढलेला असेल ना फोटो तर तो खूप चांगला दिसू शकतो. म्हणजे अगदी मोबाईल मधनं सुद्धा तुम्ही काढत असाल तरी त्याचा जर पूर्ण रंगसंगती आणि प्रकाश योजनेचा विचार करून जर तुम्ही काढला तर खूप सामान्य माणसाला पण अपील होतो. आणि सामान्य माणूस जर हो म्हणाला, चांगला दिसतं म्हणाला, तर तो तुमचा चांगला फोटो असतो. पण त्याला त्यातलं काही कळत नसतं, पण त्याला तो आवडत असतो. हा, तर ते लेमॅन चॉईस म्हणतात ना. म्हणजे इव्हन आपण पिक्चरचं पण बघा, जास्त लोकांना आवडला म्हणजे मग त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे किंवा काहीतरी सामाजिक संदेश आहे म्हणून लोकांना आवडला. कारण त्यांना त्यातलं टेक्निक हे कळत नसतं, पण त्याचा आशय कळतो, तो विषय तुमच्यापर्यंत पोहोचतो. आपण याबद्दल बोलतच आहोत, पण आता तुम्ही फोटोग्राफीच्या राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धा पण आयोजित करतायत, तर मग ह्या कधीपासून करतायत आणि त्या लोक कसे पोहोचणार? अच्छा, आमची फोटोफ्राय ही फोटोग्राफीची स्पर्धा आम्ही 2016 पासून सुरू केली. 2016 मध्ये ही मुळात ती सुरू केली आमच्या विद्यार्थ्यांसाठी. ती काही राष्ट्रीय पातळीवर वगैरे करायची असं काही मानत नव्हता. आम्ही ज्या मुलांना शिकवतो, आता आमच्याकडे सगळे शिकणारी येतात ते म्हणजे वर्ष 8 पासून 80 पर्यंत कोणीही येतं माझ्याकडे, कारण आमचा हा हॉबी कोर्स आहे. आणि त्यामुळे जे लोक कॅमेरा घेतात, ज्यांना फोटोग्राफी रितसर कलात्मकपणे शिकायची गरज वाटते, अशी लोक आमच्याकडे येतात. मग अशी लोक एकतर ते त्यांचा नोकरी उद्योगधंदा करत असतात आणि साईड बाय साईड हे शिकत असतात.
मग त्यांना याच्यामध्ये वेगवेगळ्या लेवल्स काय असतात ते कळण्याच्या दृष्टिकोनातून आता ते आमच्याकडे बेसिक फोटोग्राफी करतात. इंडोर म्हणजे आपण पहिले त्याचे बेसिक समजून घेतो, कॅमेरा ऑपरेशन, कॅमेरा हँडलिंग आणि त्याच्यानंतर कॅमेऱ्यातनं फोटो कसा काढायचा याचं जे तांत्रिक शिक्षण आहे ते तर देतोच आपण त्यांना. शिवाय त्यांना आपण बाहेर पण नेतो. म्हणजे तुम्हाला रात्रीच्या वेळेस फोटो कसे काढायचे, नो लाईट फोटोग्राफी म्हणजे काय, ब्लू लाईट फोटोग्राफी म्हणजे काय, किंवा ते स्लो शटर स्पीड म्हणजे आपल्याला पाणी वाहताना दिसतंय पण ते ब्रश इफेक्ट मध्ये कसं काढायचं, किंवा लाईट पेंटिंग म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना शिकवतो. म्हणजे सगळ्या टेक्निक्स त्यांना प्रॅक्टिकल मध्ये शिकवतो. म्हणजे त्यांना आपण वांगणीला घेऊन जातो, त्यांना तिथे रात्र राहायला लावतो. एक रात्र राहताना आपण चंद्राचे फोटो कसे काढायचे, टाइम लॅप्स कसा करायचा, किंवा फोटो पेंटिंग कसं करायचं, सकाळच्या वेळेस खळखळ वाहणारे नदीचे फोटो कसे काढायचे. म्हणजे एखादी हलणारी वस्तू आहे, हलणारी गोष्ट आहे आणि त्याचे फोटो तुम्हाला फ्रीज करायचे. म्हणजे हे सगळ्या गोष्टी आपण त्या कोर्समध्ये कम्प्लीट करतो. ते झाल्यानंतर मग आपण त्यांना बर्ड फोटोग्राफी, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी असे छोट्या छोट्या टूर्सवर नेतो. मग आता इथे काढलेले फोटो त्यांच्याकडे खूप जमा होतात. मग त्या फोटोंचं करायचं काय, मग त्यांच्या डोक्यात अशी आयडिया आली की आपण त्याचं एक्झिबिशन करूया. मग नुसतंच एक्झिबिशन लावायसाठी मग काहीतरी निकष असतात की त्याच्यावर ते ठरतं की हा फोटो चांगला आहे का, हा फोटो याला खरंच लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दर्जाचा आहे का नाही. मग त्यातनं ती आयडिया आली की आपण यांच्यासाठी एक कॉन्टेस्ट ठेवूया. मग इनिशियली ती कॉन्टेस्ट आमच्या स्टुडंटसाठी होती आणि मग कसं झालं की हळूहळू ते बाय वर्ड ऑफ माउथ याचं सगळीकडे पसरलं आणि आम्ही बातमी देऊन बसलो होतो पेपरला. आणि काही आमचे जे कमिटीमधले मेंबर्स होते, म्हणजे जे स्टुडंट्स कमिटीमध्ये होते, त्यांनाही पार्टिसिपेट करायचं होतं. मग म्हटलं आता सगळ्यांना पार्टिसिपेट करायचं आहे तर मग बाकी हे सगळं करणार कोण, यंत्रणा सांभाळणार कोण. म्हणून मग ते आम्हाला राष्ट्रीय पातळीवर करायला लागलं की बाबा मग सगळ्यांनाच येऊ देत, काही इश्यू नाही. आपल्याला कॉम्पिटिशन म्हणजे आपल्याला जेवढी स्पर्धा जास्त तेवढा आपला खर्च जास्त लागणार. आपली मुलं किती पुढे जाऊ शकतात किंवा आपल्याकडे शिकलेल्या मुलांसाठी किती मोठं आकाश आहे हे त्यांना कळू दे, ह्या दृष्टिकोनातून आम्ही ती स्पर्धा सुरू केली. आणि कोविडमध्ये असं झालं की त्याचं अचानक स्वरूप इंटरनॅशनल झालं. म्हणजे जी लोक ओमानला गेली आहेत किंवा दुबईला गेले आहेत किंवा बाहेर गेलेली जी आमची मुलं आहेत, स्टुडंट्स आहेत, तर त्यांनी पण तिथे वर्ड ऑफ माउथ केलं आणि तिथून मग ते एंट्रीज खूप वाढायला लागले. आणि मग असं ते अचानक म्हणजे आपोआप झालेलं आहे ते वैश्विक पातळीवर. कारण आम्ही काय करतो, आमच्या स्पर्धामध्ये आम्ही कॅश प्राईज नाही देत, बक्षिसा म्हणून आमच्याकडे ट्रॉफीज असतात. आणि शिवाय मग आम्ही त्याच्यामध्ये ओपन जजिंग हा प्रकार ठेवतो. ओपन जजिंग म्हणजे कसं असतं की परीक्षण हे तुमच्या समोर होणार. जेवढ्या एंट्री आल्या आहेत तेवढ्या सगळ्या आम्ही सगळ्यांना दाखवतो. म्हणजे आधी तर आम्ही कोविडच्या आधी ओपन जजिंगसाठी रिसर गॅलरी बुक करून त्याच्यामध्ये प्लाझ्मा लावायचो आणि प्लाझ्मावर सगळ्या आलेल्या ऑनलाईन एंट्रीज आम्ही सगळ्यांना दाखवायचो. 3 जजेस असतात 3 विषयांप्रमाणे आणि ते लोक तुमच्या समोर जजिंग करतात. शिवाय त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आम्ही ऍड केली की सगळ्यांनी अटेंटिव्ह राहावं, सगळ्यांना समजावी ती प्रोसेस. म्हणून सगळ्यांना कागद वाटली आणि सगळ्यांना सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी तुमचा फोटो सकट इव्हॅल्युएशन करायचं. म्हणजे तुमचा फोटो कुठे स्टँड होतो हे तुम्हाला कळेल आणि तुम्हाला जजेसना प्रश्न तुम्ही डायरेक्ट विचारू शकता त्यांचं जजिंग झाल्यानंतर. त्याच्यानंतर तुमचं आणि जजेसचे मार्क जर मॅच होत असतील तर त्यांना एक छोटंसं आम्ही गिफ्ट द्यायचो की जेणेकरून त्यांना हे कळावं की त्यांना सुद्धा थोडं थोडं फोटोग्राफीतलं समजायला लागलंय आणि त्याच्यामध्ये त्यांना गती आहे आणि त्यांनी ते कंटिन्यू करावं. तर हे सगळं करताना काय झालं की लोकांना ते इतकं आवडलं की बक्षीस घेणारे म्हणजे जे कीन इन्साईट म्हणून त्याचं नाव ठेवलं होतं, तर कीन इन्साईट चे बक्षीस घेणारे एकतर नॉन आर्टिस्ट निघाले किंवा दुसऱ्या प्रोफेशन मधले निघाले किंवा जे आले त्यांचे रिलेटिव्ह ज्यांचा काही याच्याशी संबंध नाही असे निघाले. म्हणजे फोटोग्राफी ही अशी कला आहे ना की ती सगळ्यांकडे असते, सगळ्यांना समजतं, पण ते त्याची डायरेक्शन फक्त देणं गरजेचं असतं. त्यामुळे ते मार्ग दाखवायचं काम आम्ही करतो. बाकी ते पुढे जातात ते त्यांच्या नशिबाने त्यांच्या कलेच्या जोरावर ते जातात. पण ती जी शिक्षणाची जी पद्धत आहे ना, ती शिक्षणाची पद्धत बदलल्यामुळे लोकांना ते सहजपणे सोपं होऊन मिळतं ना, तर गंमत असते आणि ते एन्जॉय करतात ती प्रोसेस आणि मग ते जोडून राहतात. म्हणजे आता आमच्याकडे पहिल्या स्पर्धेपासून आत्ताच्या स्पर्धेपर्यंत सतत सहभाग घेणारी लोक आहेत. मग व्हॉलेंटिअरिंग स्वतःच करतात, स्वतःच आम्हाला मदत करत असतात, आम्हाला डोनर्स मिळवण्यासाठी मदत करतात, आम्हाला स्पॉन्सर्स. आता म्हणजे या स्पर्धेबद्दल आपण बोललोच आहोत,
तर आम्हाला आमच्या नातवंडांना, मुलांना, आमच्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर आपण मुलाखतीच्या शेवट आलाय म्हणून सांगूया की ही स्पर्धा कधी होणार आहे, कुठे होणार आहे आणि कशी भाग कसा. ही स्पर्धा ऑनलाईन होते. याचे सगळे चित्र म्हणा किंवा फोटोग्राफ म्हणा हे तुम्हाला माझ्या ईमेल आयडी वर पाठवायचे आहे. माझं ईमेल आयडी आहे apacinstitute@gmail.com म्हणजे APACINSTITUTE@gmail.com. याच्यावर तुम्हाला फोटो पाठवायचे. त्याच्याबरोबर तुमचा स्वतःचा फोटो, तुमचं नाव, तुमचा पत्ता आणि तुमचं वय हे सुद्धा त्याच्यावर पाठवायचं आहे. आणि आमची जी वेबसाईट आहे www.apacphotofry म्हणजे PHOTOFRY.com. या वेबसाईटवर तुम्हाला बाकी सगळे डिटेल्स मिळतील आणि आधीचे जे फोटो आहेत किंवा आधीचे जे विनर्स आहेत त्या सगळ्यांचा सगळा डेटा मिळेल तुम्हाला. त्याच्यामध्ये अजून एक वैशिष्ट्य असं आहे की आम्ही महिला फोटोग्राफरसाठी एक वेगळी ट्रॉफी ठेवलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही ऍस्पायरिंग फोटोग्राफरसाठी एक वेगळी ट्रॉफी ठेवलेली आहे. म्हणजे यांच्या व्यतिरिक्त, या स्पर्धकांच्या व्यतिरिक्त सुद्धा आम्ही म्हणजे या 3 विषयामधल्या स्पर्धकांच्या व्यतिरिक्त ह्या 2 ट्रॉफीज आहेत. एगातामध्ये सुद्धा आम्ही बेस्ट पार्टिसिपेंटचं एक वेगळं स्पेशल हे ठेवलं. एगाता ही आमची पेंटिंगची कॉम्पिटिशन आहे. याच्यामध्ये फोटोग्राफरला जे विषय दिले तेच आर्टिस्टला पण दिले आहेत आणि दोघांनी एकाच विषयावर काम करायचं आहे. आणि तुमच्याकडे ह्या 3 विषयांच्या व्यतिरिक्त जर काही चांगलं काम असेल तर गॅलरी सुद्धा आहे त्यांच्यासाठी. तर गॅलरीमध्ये सुद्धा तुम्ही तुमचे फोटो किंवा पेंटिंग डिस्प्ले करू शकता, विकू शकता, ज्याच्यामध्ये मला किंवा गॅलरीला काही कमिशन नको. तुम्ही तुमचं डायरेक्ट क्लायंट आणा, तुम्ही ते विकू शकता. फक्त तिथे स्टिकर नाही लावतायत की ह्या पेंटिंगची किंमत ही आहे. ते तुम्हाला व्हर्बली करायला लागतं. त्याचे चार्जेस वेगळे आहेत. त्यामुळे जास्त बोलता येत नाही, परंतु खूप छान माहिती मिळाली आणि अपॅक फोटोफ्रायला नक्की ते भेट देतील आणि नक्कीच तुमच्याकडे खूप खूप लोकांनी सहभाग घ्यावा अशी एक शुभेच्छा देते आणि ही स्पर्धा यशस्वी व्हावी अशी पण एक शुभेच्छा देते. खूप खूप आणि मगाशी एक सांगायचं राहिलं, छंदमित्र हे 2017-18 साली सर्व शिक्षण अभियानाअंतर्गत शाळांमध्ये लागलं. माझ्या आईची एक इच्छा पूर्ण मला करता आली, त्याबद्दल मला खूप कृतज्ञता आहे आणि खूप मजा आली. खूप खूप धन्यवाद. म्हणजे शालेय विद्यार्थी तुला आधीच ओळखतात? छंदमित्र शाळेत पोहोचलंय. ओके, चला, तुला ऐकायला मिळालं. धन्यवाद. धन्यवाद. तक धुम बजे हवा हवा. हॅलो, मी श्याम मस्करांच्या ऑफिस मधून बोलतेय.